उप मुख्यमंत्री अजित पवार ने 9 नवंबर को सातारा में आयोजित एक कार्यक्रम के दौरान किसानों को संबोधित करते हुए कहा कि 2026 में 30 जून के पहले किसानों की कर्ज माफी की जाएगी। साथ ही उन्होंने किसानों से अपील की है कि गन्ने की फसल ऐसे कारखानों में दे जिससे उन्हें अधिक आय मिले। इस मौके पर पवार ने पार्थ पवार से जुड़े मुद्दे पर भी अपनी स्पष्ट राय रखी। आइए सुनते क्या कहना है पवार का। 6ला उठून साईटला जातो, आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15ला जातो। आजच गेलो त्याला 6ला काहीच दिसला, लोक म्हणली थांबा 6:15 वाजले की जरा उजाडलं मग दिसलं। आता काय करायचं, काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही। माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार। पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसं करतो। मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे।